नारद मुनी कुमारांना सांगू लागले की मी पृथ्वीवर महात्मे पुण्यपुरुष यांचे दर्शन घ्यावे, त्याचबरोबर पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घ्यावे, जेणेकरून मनाला आनंद होईल, या उद्देशाने आलो होतो. पण काय सांगू, संपूर्ण पृथ्वी पालथी घातली, अनेक तीर्थे पाहिली, अगदी आ सेतू हिमालय फिरलो, पण कुठेच मनाचे समाधान काही झाले नाही. या पृथ्वीवर सर्वत्र कलीने नुसता धुमाकूळ घातला आहे. कुठेच सत्याची चाड राहिली नाही, दया नाही, धर्म, तप, पावित्र्य काहीच नाही. सर्व नाश केला आहे या कलीने. आणि माणसे पशुप्रमाणे पोट भरण्याचा उद्योग करीत आहेत. लोक कपटी, लबाड, पाखंडी आणि नास्तिक झाले आहेत. तसेच सर्व लोक विषयलोलुप आणि कामरत असल्याने घरोघर स्त्रियांचे वर्चस्व आहे. मुलगा बापाला शिकवतो तर शिष्य गुरुला आज्ञा करतो, असे विपरीत प्रकार सर्वत्र सुरू आहेत. लोक कन्येचा विक्रय करतात, तर अनेक आश्रम आणि पवित्र जागा यवनांनी भ्रष्ट केल्या आहेत. कुठेही खरे योगी, सिद्ध, सदाचारी पुरुषांचे दर्शन होत नाही. ब्राह्मण क्रियाशून्य आणि विषय उपभोगण्यात दंग आहेत. ज्या पवित्र स्थलावर हजारो यज्ञ झाले, अनेक ऋषींनी जेथे तपश्चर्या केली, ज्या पवित्र क्षेत्री साधू संत राहत होते, तिथेच आता या दुष्ट, दुराचारी, दांभिक, नास्तिक आणि पाखंडी लोकांची वस्ती आहे. तुम्हाला काय सांगू, हे सर्व पाहून मला खूप दुःख झाले. समाधान, शांती तर मिळालीच नाही. शेवटी जिथे प्रत्यक्ष भगवान श्रीहरी विहार करीत होते, त्या स्थानी तरी जाऊ, म्हणजे मनाला शांती मिळेल, असा विचार करून मी यमुनेच्या तीरावर आलो. गोकुळ वृंदावनात फिरलो. इथे मन थोडेसे शांत झाले, कारण श्रीहरीच्या क्रीडास्थानी कलीचा प्रभाव थोडा कमी होता. वृंदावनाच्या पवित्र वाळवंटात फिरत असताना मला एक दृश्य दिसले. ते पाहून मला खूप आश्चर्य वाटले. त्या वाळवंटात एक तरुणी खिन्न होऊन बसली होती. तिच्या दोन्ही मांड्यावर दोन म्हातारे आपले डोके ठेवून झोपले होते. ते अगदी अशक्त आणि निर्जीव असल्यासारखे दिसत होते. तरुणी त्यांना सतत हाका मारून सावध करण्याचा प्रयत्न करीत होती, पण ते कोणताच प्रतिसाद देत नव्हते. ती तरुणी दाही दिशांना मोठ्या करुण मुद्रेने पाहत होती. तिला असे वाटत होते की तिला मदत करणारा कोणीतरी, तिचे रक्षण करणारा भेटेल का. त्या स्त्रीला पाहून मी तिच्या जवळ जायला निघालो. तोच मला पाहून ती म्हणाली, अहो साधू महाराज, जरा थांबा ना, मला मदत करा हो, माझे संकट दूर करा. मला असे वाटते आहे की तुमच्या दर्शनाने माझ्या सर्व पातकांचा नाश होईल. माझ्या भाग्यामुळेच मला तुमचे दर्शन झाले. हे सर्व ऐकून मी तिला विचारले की हे देवी, तू कोण आहेस? तुझ्या मांडीवर झोपलेले हे म्हातारे तुझे कोण आहेत? आणि तुझ्याजवळ उभ्या असलेल्या या स्त्रिया कोण आहेत? मुख्य म्हणजे तू इतकी दुःखी का आहेस? तू अशी सतत का रडत आहेस? तुला काय झाले आहे ते मला सांग. मग ती स्त्री खिन्नपणे म्हणाली, नारद मुनी, तुम्ही मला ओळखले नाही, यापेक्षा माझे दुर्दैव ते कोणते. पण खरे तर ते बरोबरच आहे, कारण एकदा दैव फिरले की कोणी ओळख देत नाही. तिने माझे नाव घेतले, त्यामुळे मी अधिकच गोंधळलो. ही स्त्री मला ओळखते, पण मला मात्र हिची ओळख पटली नव्हती. नंतर ती स्त्री म्हणाली, अहो नारदा, मला भक्ती म्हणतात, आणि माझ्या मांडीवर झोपलेले हे दोघे माझे पुत्र ज्ञान आणि वैराग्य आहेत. कालगतीने ते दोघे जर्जर आणि वृद्ध झाले आहेत. माझ्याजवळ उभ्या असलेल्या या स्त्रिया म्हणजे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती इत्यादी सरिता आहेत.
आता मी कोण ते तुम्हाला सांगते.